चहा नसला तर वडापाव बी चालेल बघता. शांत व्हा देवा, शांत व्हा. सगळं काही दिलं जाईल. देवा देवा, ह्या शेलो नगरी मध्ये आपलं पहिलंच आलेलं का? पहिलंच वार आहे. पहिलंच वार आले. हा देवा, एक कोड विचारू का? तुझं जर काही घोडा असलं तर सोड मेन रोडला. देवा जाते थेट मानवत. देवा मी कोड म्हणतोय, घोड नाही, घोड नाही. घोड नाही, कोड होय. हा कोड म्हणतोय. बर 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 बर, लवकर लवकर विचार. लवकर लवकर. देवाचा सीझन चालू आहे. खराय की? देव लय बिजी आहे. खराय. बोल देवा. बोल बघता. देवा माझा एक मित्र आहे देवा. एवढ्या लांब तुझा मित्र? देवा गावाकडचा म्हणतोय. बरोबर, तुझ्या गावाकडला तुझा मित्र आहे. हा देवा बर, तो माझा मित्र लई दारू पितो, लई दारू पितो, लई दारू पितो. देवा मला एक मी काय म्हणतो देवा, तो लई दारू पितो. बर, त्याची दारू का सुटल तेवढं सांगता का बरं? अरे तुझ्या मित्राची दारू सुटल. कवा सुटल देवा? तुझ्या मित्राची दारू सुटल. कवा सुटल? तुझ्या मित्राची दारू सुटल. कवा सुटल म्हणतोय? जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. देवा खराय की? देवा तेव्हाच त्याची दारू सुटल. वा देवा, हा कूलरच्या वाऱ्यानं काय थंडी वाजते काय? नाही 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 नाही, आता शिकतर मोसमला लागली. असं आहे देवा. बरं देवा, हा आणखी कोण विचारू का मी? जरा सोपं सोपं विचार. सोपं सोपं. आधीच लय लांब आलोय आपण. खराय देवा, खराय खराय. अरे इकडले लोक हुशार आहेत रे. 100% देवा. सेलू मधले लोक हुशार आहेत जरा. खराय खराय. रान बघून पेरत जा. विचारू का देवा? बोल. देवा हा, माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे देवा. पुढचं ऐकून घे की. पुढचं ऐकून तर घ्या. हा बोल. माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे. बर, ती पांढरा अंडा कसं काय देती? अरे तुला सोपं सोपं विचार म्हणलं, देवाची चेष्टा करतो काय? देवा हा, मस्करी करतोय. मस्करी करायला देव का तुला लातूरच्या पोल्ट्रीत कामाला सांगा की देवा, सांगावंच लागतंय का? सांगा सांगा. 3.5 मीटर कापड घे. घेतला. 4 घड्या घाल. घातल्या. 86 लिंबू घे. घेतली. 87 पुडी कर. केल्या. 88 रंगवत. हा. गुलाल घे, सुत्रे घे, बांबू घे, लहाया टाक, चिल्ला टाक, त्याचं गटोडं बांध. बांधलं. आणि कोंबडीच्या कुठं? गळ्यात बांध. हा, गळ्यात बांध, गळ्यात गळ्यात. गळ्यात बांध. देवा हा. मला सांगा, एवढं सगळं वजन त्या कोंबडीच्या गळ्यात बांधल्यास बर. ती कोंबडी वजन नाही का मारायची? जर कोंबडी वजन मिली, वजन मेली. जर कोंबडी वजन मिली, मेली. अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतो? 100% खरं आहे अरे देवा. बऱ्याच वर्षानंतर या सेलू नगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली. मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली, पण नवीन कपडा सफेद कपडा खेसाखाली आली. हा, लोक 100च्या नोटा बाजूला दाबून चिल्लर टाकू लागली. हे मात्र आई 100% राजा खरं आहे. बघून घे, आईचा जोगवा. आई 5चं 50 हो दे, भक्तांचं कल्याण हो दे, सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे. तुम्ही म्हणताल महाराज आमचा किती सुंदर असा हा दरवर्षी महोत्सव चालू असतो. दरवर्षी आम्ही कीर्तन आयोजित करतो. यावर्षी भारुडाचा सुद्धा आनंद घ्यायचा. तुम्ही कोंबडण बोकडच म्हणताय, नेमकं काय मनात असेल महाराज? असं काही प्रश्न आला असेल तर हे लक्ष देऊन ऐका. तर मावशी मी काय म्हणलं, लक्ष देऊन ऐकलं तरच भारुड कळतं. आता लक्ष देऊन ऐका प्रत्येकाने. हां, लक्ष देऊन ऐका. प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक जीव आहे. लक्ष द्या. प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक जीव आहे. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात, प्रकाराचे 3. आणि तुका म्हणे केले जन. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. आता लक्ष द्या. ह्या 3 गुणाची 3 दगड घ्यायची, अशी चूल मांडायची, त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा, वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची. आणि आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले. ते म्हणजे कोणते? जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत, जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत, जे आपल्याला संसारही करू देत नाहीत. काम क्रोध बकरा मारा, पुजार खुमाईच्या वरा. आईचा जोगवा मागोनी ठेविला, जावोनी नवस महाद्वारी फेडिला. एका जनार्दनी एक पण देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. वा, यानंतर सुंदर असं दुसरं भारुड होईल.
त्याआधी सगळ्यांनी हातानं टाळी मुखानं नामस्मरण एक सुंदर अशी छोटीशी गवळण ऐकायची आणि नंतर सुंदर असा दुसऱ्या बारोडाचा सुद्धा आनंद घ्यायचा. चला बोला. कुठे चालला बर म्हणा म्हणा आता विठ्ठल विठ्ठल